विमान कंपनी मोठ्या प्रमाणात या दुर्घटनेला जबाबदार आहे। अजितदादांच्या विमान अपघातावरती प्रफुल्ल पटेल यांनी हे मोठं विधान केलं आहे। सीबीआयच्या चौकशीमध्ये अपघाताबाबत सत्य समोर येईल असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले। ही विमान कंपनी जी आहे ती मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या विमान अपघाताला जबाबदार आहे। अजितदादांच्या या विमान अपघातावरती प्रफुल्ल पटेल यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। त्याचबरोबर अपघातासंदर्भातलं हे जे सत्य आहे, अपघातासंदर्भात सीबीआयच्या चौकशीतून हे सगळं जे सत्य आहे ते समोर येईल असं देखील पटेल म्हणतात। VSR कंपनीच्याकडून जे काही दुर्लक्ष झालं असेल, पायलटकडून दुर्लक्ष झालं असेल, ते सीबीआयच्या चौकशीमध्ये नक्कीच आपल्याला सापडेल। आणि एक तर नक्की आहे की जे काही झालं त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल। आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे। अजितदादांच्या दुर्घटनेच्या आदल्या रात्री मी त्यांना फोन केला होता। रोहित पवार यांच्या आरोपावरती प्रफुल्ल पटेल यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। शेतकऱ्यांचे धान पिकांचे चुकारे बाकी असल्याबाबत आमच्यामध्ये बोलणं झालं असंही स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय। आदल्या रात्री फोन केला, मी मोबाईल केला, मला माहीत नव्हतं की अजितदादा मुंबईत आहे की पुणे बारामती कुठे आहे। मी मोबाईलवर फोन केला आणि फक्त त्यांना निर्देशनात आणून दिलं की पूर्व विदर्भामध्ये धान पिकवणारे शेतकरी आहेत ज्यांची शासकीय खरेदी त्यांचा हमीभावाने आपण करत आहोत आणि ज्याचे पैसे आपल्याला केंद्र सरकारकडून नंतर रिइम्बर्स होते, परत राज्य सरकारला त्यांना मिळते। ते पैसे अजून चुकारे जे आहे शेतकऱ्यांचे ते अजून पूर्ण झालेले नाही। तिथून ओरड आहे शेतकऱ्यांचे, काही निर्देशनं, काही प्रदर्शनं आपल्या तालुका स्तरावर त्यांनी अनेक ठिकाणी केले। तो मी त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्याच्यात गैर काय आहे।